गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे थोडंसं निगेटिव्ह क्लोज झालेलं आहे, कारण तिथे काही मायक्रो डेटाज येणार आहेत. त्यामुळे तिथे आपल्याला एक जस्ट प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालं आहे. परंतु काल रात्री जे आपले मिडल ईस्टर्न कंट्रीज आहेत तिथे काही डेव्हलपमेंट झालेले आहेत, तर ते आधी जाणून घेऊयात. म्हणजे त्याचा आपल्या मार्केटवरती आज काय परिणाम होईल ते आपल्याला समजून घेता येईल. तर काल रात्री जसं आपण काल डिस्कस केलं होतं की इराण आणि ओमान यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट करण्याचं काम सुरू आहे, जेणेकरून स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं जे काही जहाजं जातील तर त्याच्यावरती किती टोल लावायचा आणि रूट कुठला ठरवायचा आणि त्याच्यामध्ये कोण किती पैसे घेणार, तर हे सगळं ठरणार होतं. परंतु आता USनं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलेलं आहे आणि USचं क्लिअरली म्हणणं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे पूर्णपणे इंटरनॅशनल वॉटर असल्यामुळे ते ओपन राहील फ्रीली सगळ्यांसाठी. ना कुठले टॅक्सेस, ना कुठले चार्जेस, ना कुठला टोल त्याच्यावरती आकारता येऊ शकतो. आणि त्यामुळे साहजिकच आहे की जरी समजा इराण आणि ओमान यांच्यामध्ये जरी ॲग्रीमेंट झालं तरी ते इम्प्लिमेंट करताना US ते इम्प्लिमेंट करू देणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पाहूयात की आता काय होतं ते. परंतु ह्या नवीन झालेल्या डेव्हलपमेंटमुळे क्रूड ऑइल प्राईस थोडेसे इन्क्रीज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. तर क्रूड ऑइल प्राईस जे कालपर्यंत $80 खाली होते, तर ते आता $80 क्रॉस करून $83-84 गेलेले आहेत. तर ही आपल्या जे काही इंडियन मार्केट आहे तर त्याच्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे. मग आपल्याकडे असलेल्या एव्हिएशन कंपनीज असतील, ऑइल मार्केटिंग कंपनीज असतील, त्यानंतर जे काही क्रूड ऑइल पासून वेगवेगळे प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्या आहेत, लाईक पेंट कंपनीज असतील किंवा अजून दुसऱ्या, तर यांच्यामध्ये खूप जास्त आपल्याला एक फेअरनेस पाहायला मिळू शकतो. जर स्टॉक स्पेसिफिक सांगायचं झालं तर इन्फोसिस आणि HCL टेक्नॉलॉजी हे आज फोकसमध्ये राहतील, कारण HCL टेक्नॉलॉजीनं OpenAI सोबत पार्टनरशिप केली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्फोसिसलाही एक लाँग टर्म 10 इयर्सचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे त्यामुळे. परंतु त्याची जी व्हॅल्यू आहे ती डिस्क्लोज करण्यात आलेली नाही आहे. तर मग आता आपण जर आपल्या मार्केटकडे FIS DIच्या डेटाकडे जर पाहिलं तर FISनं मार्जिनली 17 कोटींचं फक्त सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 4,000 कोटींचं बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर जर आपण सध्याचा जो ग्लोबल मूड माहोल आहे तर तो जर पाहिला तर तो मोस्टली नेगेटिव्ह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 80 ते 100 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन करेल. तर आता महत्त्वाच्या ज्या क्रुशियल लेवल्स आहेत तर त्या तुम्ही लक्षात घ्या. 24,500 आणि 24,600 या दरम्यान आपल्याला खूप जास्त ओपन इंटरेस्ट पाहायला मिळतो आहे. त्यामुळे 24,500 आणि 24,600 या ठिकाणी आपल्याला जे पुट रायटिंग पाहायला मिळतं आहे ते अनवाइंड व्हायला कधी सुरुवात होईल, जेव्हा मार्केट तिथनं ऑलमोस्ट 200 पॉईंटच्या आसपास खाली जाईल, 150 ते 200 तेव्हा. त्यामुळे मार्केटमध्ये सध्या टेक्निकली सपोर्ट पाहिला तर 24,500 आणि रेजिस्टन्स जर पाहिला तर 25,000 ॲज पर द ओपन इंटरेस्ट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे बॉक्स थेरीच्या हिशोबाने आपण पाहू शकतो की मार्केटचा जो झोन आहे तो डाऊन साईडला 24,500 आणि अप साईडला 25,000 अशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु जर मार्केटनं ती लेवल जर ब्रेक केली तर खालचा बॉक्स पुन्हा अगेन ओपन होईल, जो म्हणजे डाऊन साईडला 24,000 आणि अप साईडला 24,500 या ठिकाणी आपल्याला मार्केट खेळताना पाहायला मिळेल. परंतु आज मोस्टली मार्केट डाऊनच राहण्याची पॉसिबिलिटी आहे, कारण बऱ्याचशा क्रूड ऑइलची इन्क्रीज झाल्यामुळे बऱ्याचशा जे काही कंपनीज आहेत, ऑटो कंपनीज असतील किंवा बाकीच्याही असतील, तर त्याच्यावरती आपल्याला थोडंसं प्रेशर हे नक्कीच पाहायला मिळेल. तर मग आज पाहणं गरजेचं आहे की नक्की काय घडणार ते. परंतु स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र सुरूच राहणार आहे, हे लक्षात ठेवा. तर होप सो सगळे काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. आज मेजरली असं कुठे काही डेव्हलपमेंट नाही आहे, परंतु आज आपल्या वीकचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळेल की शनिवार रविवारमध्ये ट्रम्प काही डिसिजन घेणार का, इराणवरती काही तोडगा निघणार का, हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.